बरोबर बसलेलो आहे आणि आपली जी चर्चा झाली स्वतः मॅडम महासंचालक मॅडमनी भाग त्याच्यामध्ये घेतला आणि त्या पद्धतीनं जे काय ठरलं आपलं ते थोडंसं आपण सांगा, म्हणजे इथं बसले त्या उपोषण करते ते ऐकणार आहेत आणि त्यानंतर ती लेखी ऑर्डर स्वरूपात आपण ते पाठवून द्या. हां सर, यामध्ये सर आपण आता हे नगर जिल्ह्याच्या संदर्भात तक्रार असल्यामुळे नाशिक आदेश करत त्यांना चौकशी कमी आदेश देतो होता नाशिकच्या आदेश व्यक्त ना, कारण नाशिकला ते जवळ पण पडेल नगरला आणि नगर जिल्ह्याच्या बाहेरचा अधिकारी आता आदेश नाशिक ग्रामीणकडे चौकशी आदेश दिसतोय. त्यांना ती चौकशी एका व्यवस्थित गोपनीय आणि असे कॅमेरा करून सूचना देत आहे. तर त्यांना लेखी पत्र पाठवत आहे आणि 15 दिवसामध्ये त्यांना चौकशी करून त्यांनी अहवाल द्यावा. त्या अहवालाच्या अनुषंगाने मग आम्ही आणि जे काही निर्णय घ्यायचा ते करू आणि त्याबाबत आम्ही खासदार साहेबांनी म्हणून आपल्याला आपण करू. त्याच्यामध्ये इन कॅमेरा काही गोष्टी अशा आहेत की लोकांना फार सर्वांच्या समोर सांगणं भीती वाटते. हा इन कॅमेरा असेल तर चौकशी होईल. चौकशी अधिकारी आणि जे कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्याचं आणि ही सिस्टीम कायमची चांगली व्हावं याच्याकरता त्याच्यातून निर्णय व्हावेत एवढीच अपेक्षा आहे सगळ्यांची. हो बरोबर. हा तुमचा लीक आता हे तुम्ही बोललेले आहेत, सगळ्यांनी ऐकलेले आहे, त्यामुळे आता तुमचं लीक ही किती वेळात येऊ शकतं? हा पत्र पाठवा, मला एक व्हॉट्सअपला दिलं तर म्हणजे मग ते क्लिअर होऊन जाईल, म्हणजे उपोषण सोडायला आम्ही मोकळे होतोय. हा 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 हो 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 खासदारांना पत्र देऊन टाका, म्हणजे काय बिघडत. चांगला निर्णय तुमचा. हो हो.